तर हा जो जर्मिनल इपिथेलियल लेयर आहे, जो की आता ज्याबद्दल आपण माहिती घेत आहोत, ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या 2 सेलबद्दल मी आपल्याला माहिती सांगत होतो, की यामध्ये सर्वात महत्त्वाची जी पहिली सेल मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे स्पर्मॅटोजेनिक सेल. स्पर्मॅटोजेनिक सेल याचं डिव्हिजन होतं, ज्याच्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आणि पुढे स्पर्मॅटिड आणि मग त्याचंच पुढे स्पर्मॅटोझोआ अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप त्याचं डिव्हिजन होत जातं. ते आपण डिटेल्समध्ये घेणारच आहोत. तर हे जे स्पर्मॅटोजेनिक सेल्स आहे, हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, त्यानंतर स्पर्मॅटिड आणि त्यानंतर स्पर्मॅटोझोआ या पद्धतीने ते डिवाइड होताना बघायला मिळतं. दुसरा जो सेल्स या ठिकाणी तुमच्या ह्यामध्ये असतात सेमिनिफरस ट्युब्युलमध्ये, ते म्हणजे सर्टोली सेल्स. या सर्टोली सेल ज्या आहेत ह्या उंच, ज्याला आपण सरळ अशा स्तंभरूपी असतात आणि ह्या जर्म सेलला परिपक्व करण्यासाठी, त्याला विकास करण्यासाठी, म्हणजे त्याला डेव्हलपमेंट करण्याची मदत करत असतात आणि त्या म्हणजे सर्टोली सेल्स. सो सर्टोली सेल्स आणि स्पर्मॅटोजेनिक जर्मिनल इपिथेलियल लेअरमध्ये असणाऱ्या स्पर्मॅटोजेनिक सेल्स आणि सर्टोली सेल्स ह्या 2 सेल्स तुम्हाला कुठे बघायला मिळतात? तर ह्या तुम्हाला सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये बघायला मिळतात. सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये 2 सेल बघायला मिळतात, स्पर्मॅटोजेनिक सेल आणि सर्टोली सेल्स. हे लक्षात ठेवायचं. तिसरं सेल जी आहे ती म्हणजे लायडिक सेल किंवा ज्याला आपण इंटरस्टॅशियल सेल असे म्हणतो. सो इंटरस्टॅशियल सेल किंवा लायडिक सेल ह्या कुठं आहेत? या 2 सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या मध्ये असतात. हे एक सेमिनिफेरस ट्युब्युल, हे दुसरं सेमिनिफेरस ट्युब्युल. या कॉइल्ड 2 सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मधला जो भाग आहे या ठिकाणी असतात, त्या म्हणजे लायडिक सेल्स. ह्या लायडिक सेल्स सर्वात महत्त्वाच्या आहे, कारण ह्याद्वारे टेस्टोस्टेरॉनची निर्मिती केली जाते. कारण टेस्टोस्टेरॉनची निर्मिती ही स्पर्मॅटोजेनेसिसच्या ओव्हरऑल प्रोसेससाठी सर्वात महत्त्वाची आहे. सो दीज आर द ऑल इंटरडिपेंडंट सेल्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट इन द टेस्टीज. सो या ठिकाणी तुम्हाला आता इंटरस्टॅशियल सेल किंवा लायडिक सेल आहे, ज्याद्वारे टेस्टोस्टेरॉनची निर्मिती केली जाते आणि ज्याला आपण ह्याची क्रिया कशाद्वारे नियंत्रित केली जाते? तर तुमच्या LH मध्ये, ज्याला आपण इंटरस्टॅशियल स्टिम्युलेटिंग हार्मोन असे म्हणतो, याच्याद्वारे ह्या टेस्टोस्टेरॉनची निर्मितीची प्रक्रिया किंवा त्यावर कंट्रोल केलं जातं. ते तुमच्या ब्रेनमध्ये असणाऱ्या अँटेरियर पिट्युटरी मधून हायपोथॅलॅमसद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या इंटरस्टॅशियल स्टिम्युलेटिंग हार्मोनद्वारे ह्या लायडिक सेलमध्ये असणाऱ्या टेस्टोस्टेरॉनच्या स्त्रवणाला कंट्रोल केलं जातं. याशिवाय यामधून इस्ट्रोजनचे सुद्धा सिक्रिशन्स बघायला मिळतात. सो दिस इंटरस्टॅशियल सेल, दिस लायडिक सेल इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲज पर द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इज कन्सर्न. तर मग ही जी काही सर्टोली सेल आहे, ह्या सर्टोली सेल्सचे काय काम आहे? तर सर्टोली सेल्स जे आतमध्ये आहे, सर्टोली सेल्सचं काम काय? या जर्म सेलचे पोषण करणे, स्पर्मॅटोजेनेसिससाठी आवश्यक असणारे हार्मोन्स तिला पुरवणे, एन्झाईम्सच्या मदतीने टेस्टोस्टेरॉनचे इस्ट्रोजनमध्ये रूपांतर करणे. सो these are the process, physiological process that are required for the process of spermatogenesis. So ही सर्टोली सेल जी आहे, तर ही सर्टोली सेल्स आपल्याला, मी तुम्हाला अगोदर आय जस्ट रिपीट की सर्टोली सेल्स ह्या उंच स्तंभरूपी असतात, ज्या जर्म सेलच्या परिपक्वतेला आणि विकास करण्याला मदत करत असतात. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये असणाऱ्या सेल्स आहेत. एक आहे स्पर्मॅटोजेनिक सेल्स, दुसरी आहे ही सर्टोली सेल्स. तर ही जी काही सर्टोली सेल्स आहे, ही सर्टोली सेल टेस्टोस्टेरॉनच्या ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक असणारे ABP, अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन, स्त्रवित करण्यासाठी मदत करतात. सो ही सर्टोली सेल्स त्यामुळे खूप जास्त महत्त्वाची, कारण ती डायरेक्टली तुमच्या इपिथेलियल लेअर जो आहे, जर्मिनल इपिथेलियल लेअर जो आहे, त्याच्या पोषणाला मदत करण्याचं काम करत असते. सो FSHचे FSH दॅट इज रिलीजिंग फ्रॉम द अँटेरियर पिट्युटरी. अँटेरियर पिट्युटरीमधून जो काही स्त्राव आहे FSHचा, तो स्त्राव थांबवण्यासाठी इनहिबिनचा स्त्राव करावा लागतो. काहीतरी एक मॅसेज द्यावा लागतो, समथिंग रिक्वायर्स टू इनहिबिट द एक्सेसिव्ह रिक्वायरमेंट ऑफ टेस्टोस्टेरॉन. त्यासाठी तुमच्या या सर्टोली सेल्समधून इनहिबिन रिलीज करण्याचं काम केलं जातं, ज्याच्यामुळे FSHला एक मॅसेज मिळतो की आता मला इथं होणारा स्त्राव हा थांबवायचा आहे. तो FSHचे अँटेरियर पिट्युटरीमधून
स्त्राव थांबवण्याकरता इनहिबिनचा स्त्राव करण्याचं काम सुद्धा या सर्टोली सेलद्वारे केलं जातं. तसेच सेक्स डिटर्मिनेशन दरम्यान फिटल टेस्टिसमधून म्युलेरियन रिग्रिएशन फॅक्टर, सेक्स डिटर्मिनेशन दरम्यान फिटल टेस्टिसमधून म्युलेरियन रिग्रिएशन फॅक्टर रिलीज करण्याचं स्त्रवित करण्याचं काम सुद्धा ही सर्टोली सेल करत असते. त्यामुळे ही सर्टोली सेल्स ही जर्मिनल इपिथेलियल सेल सोबत असणारी दुसरी सेल्स आहे जी की तुमच्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये असते. आणि ही सर्टोली सेल्स अशा पद्धतीने हार्मोन्सचं बॅलेन्स करण्याचं काम करते. एकीकडे ती इनहिबिनचा स्त्राव करून टेस्टोस्टेरॉनला कंट्रोल करते, तर एकीकडे ती सेक्स डिटर्मिनेशनच्या दरम्यान फिटल टेस्टिसला म्युलेरियन रिग्रिएशन फॅक्टर त्यामुळे स्त्रवित करते. एकीकडे ती एन्झाईम ॲरोमेटेजच्या मदतीने एंड्रोजन जे आहे तुमचं टेस्टोस्टेरॉन जे आहे त्याचं इस्ट्रोजनमध्ये कन्व्हर्जन करण्याचं सुद्धा काम करत असते. अशा प्रकारे वेगवेगळे हार्मोन्सचा जो काही रिक्वायर्ड स्त्राव आहे ते पुरवण्याचं काम जर्मिनल सेलला करणे. म्हणून थोडक्यात जर्मिनल इपिथेलियल सेलचं पोषण करण्याचं काम ही सर्टोली सेल करत असते. इट इज प्रेझेंट इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. So always remember the Sertoli cell is very much important as per the function of testis is concerned. यानंतर तुम्ही जर तुमच्या याचा जो ब्लड सप्लाय जो आहे, या टेस्टिसला होणारा जो ब्लड सप्लाय आहे यामध्ये विशेषतः तुमच्या लक्षात येईल की टेस्टिक्युलर आर्टरीज आहेत, त्यानंतर तुमच्या क्रेमेस्ट्रिक आर्टरीज आहेत. ह्या मुख्य 2 आर्टरीज ज्या आहेत यांच्याद्वारे यांना सप्लाय केला जातो. मग सेंट्रिपिटल आर्टरी आहे आणि म्हणजे हे जे काही विशेषतः आर्टरीज आहेत, सर्वात महत्त्वाची माझ्या दृष्टीने टेस्टिक्युलर आर्टरी आहे आणि क्रेमेसेंट्रिक आर्टरी आहे आणि सेंट्रिपिटल आर्टरी आहे जी की विशेषतः तुमच्या सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या ठिकाणी, तुमच्या या लोब्युल्सच्या ठिकाणी ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. तर टेस्टिक्युलर आर्टरी ही ओव्हरऑल सर्वात मोठी आर्टरी आहे जी हा सगळा फ्लो घेऊन येण्याचं काम, घेऊन जाण्याचं काम करत असते. हार्मोनला पोहोचवण्याचं काम या टेस्टिसपर्यंत करत असते. अशा प्रकारे ही त्याचे ब्लड सप्लायच्या बाबतीमध्ये तुमच्या टेस्टिसच्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. ॲज पर ॲज द नर्व सप्लाय इज कन्सर्न, लाईकवाईज तुमच्या स्पायनल नर्व ज्या आहेत विशेषतः ट्युटेल L1, L2 आणि L3 यामधून निघणाऱ्या ज्या स्पायनल नर्व आहेत, क्रेमेस्ट्रिक मसल्सला जे काही सप्लाय करणाऱ्या आहेत, स्क्रोटमला सप्लाय करणाऱ्या मसल आहेत, नर्व्ज आहेत, त्याच नर्व्ज ह्या पुढे जाऊन टेस्टिसला सुद्धा आतून सप्लाय करत असतात. यामध्ये एक पुडेंडल नर्व जे आहे, पुडेंडल नर्व जी आहे ही सर्वात महत्त्वाची आहे जी पुढे जाऊन तुमच्या टेस्टिसला नर्व सप्लाय करत असते. तो हा भाग झाला तुमच्या मॉडर्न पर्स्पेक्टिव्हने टेस्टिस हा विषय समजून घेण्याचा. आयुर्वेदामध्ये शुक्रवह धमनी, शुक्र विसर्ग धमनी अशा प्रकारे तुम्हाला 2 धमन्यांचा रेफरन्स बघायला मिळतो. सो आपण आतापर्यंत जे काही ॲनाटॉमिकली समजण्याचा प्रयत्न केला, धमनीचं कार्य, आर्टरी आपण बघितलं, तो ही जी आर्टरी आहे तिच्यासोबत एंडोक्राइन सेक्रेशन सुद्धा घेऊन येत असते, म्हणून तिला आपण शुक्रवह धमनी अशी म्हणूया. सो द टेस्टिक्युलर आर्टरी इज द शुक्रवह धमनी ॲज पर द आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह इज कन्सर्न. शुक्र विसर्ग करता असताना आता आर्टरीच्या संदर्भात आता विसर्ग करायचा आहे तर नाडी संस्थानामध्ये तुमची जी नर्वस सिस्टीम आहे त्यामध्ये सिम्पॅथॅटिक रिस्पॉन्स जो असतो हा महत्त्वाचा असतो आणि या ठिकाणी सिम्पॅथॅटिक रिस्पॉन्सला रक्तपुरवठा करणारी इंटरनल पुडेंडल आर्टरी जी आहे, जी की इंटरनल पुडेंडल आर्टरी ही टेस्टिसला ब्लड सप्लाय करत असते. ह्याद्वारे नाडी व संस्थानाला सुद्धा ती सपोर्ट करत असते, पोषण करत असते. त्यामुळे ही जी इंटरनल पुडेंडल आर्टरी आहे या धमनीला शुक्र विसर्गाला कारणीभूत धमनी असं आपण म्हणूया. सो हे लक्षात ठेवा, इंटरनल पुडेंडल आर्टरी, टेस्टिक्युलर आर्टरी, शुक्रवह धमनी, शुक्र विसर्ग धमनी अशा प्रकारचे कन्सेप्ट आज मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो आहे. यावर बऱ्यापैकी संशोधन झाले आहे, बऱ्यापैकी रेफरन्सेस या संदर्भात मला मिळाले जे मी आज आपणासमोर इथे म्हणतो आहे. सो टेस्टिक्युलर आर्टरी, स्पर्मॅटिक आर्टरी या शुक्रवह धमनी, तर इपेडिडॅमस, सेमिनल व्हेसिकल्सला जे सप्लाय करतात त्या शुक्र विसर्ग धमनी, अशा प्रकारे आपण याचं बायफर्गेशन करू शकतो की शुक्र विसर्ग धमनी कोणती, शुक्रवह धमनी कोणती. कारण हे सगळे हार्मोन्सला घेऊन येण्यासाठी आणि त्यानंतर विसर्ग, शुक्राचा विसर्ग करण्यासाठी काम करताना आपल्याला बघायला मिळतं. सो अशा पद्धतीने हा ॲनाटॉमिकल पार्ट जो आहे तो मी आज आपणाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या पार्टमध्ये आपण शुक्रग्रंथीचं क्रिया शरीर समजण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.